बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होते। आज मी फक्त प्रामुख्याने एका विषयाबद्दलच बोलणार आहे, त्यानंतर आपले काही प्रश्न असेल तर मी घेईन। जो विषय मी आज घेणार आहे तो इंडिगोचा फियास्को बद्दलचा विषय आहे। त्यामध्ये प्रचंड मोठे गंभीर प्रश्न भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल निर्माण झालेले आहेत। आता हा क्रायसिस का झाला, कशामुळे झाला, पॅसेंजर सुरक्षेबद्दलचे नियम नवीन अंमलात आणले, त्या सर्वांमध्ये मला तीन चार मुद्दे मी आपल्या निदर्शनाला आणू इच्छितो। ते म्हणजे काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी अनेक वर्षापासून क्रोनी कॅपिटल बद्दल बोलतात, मक्तेदारीबद्दल बोलतात, मक्तेदारीचे दुष्परिणाम काय होतील याच्याबद्दल बोलतात। आणि त्या मक्तेदारीचं आणि त्या क्रोनी कॅपिटलिझमचं आणि निवडणूक निधीचं थेट संबंध, जी काही घटना इंडिगोच्या बाबतीत झाली त्याचा कसा संबंध आहे हे मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे। 1 जानेवारी 2024 2 वर्षापूर्वी पॅसेंजर सुरक्षितेकरता पायलटना योग्य ती विश्रांती मिळावी याकरता आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे DGCAने काही प्रस्ताव मांडला आणि एअरलाईन्सची चर्चा केली। 1 जानेवारी 2024 2 वर्षापूर्वी। नंतर ते जे प्रस्तावित नियम होते ते 31 मे 2024ला प्रकाशित करण्यात आले आणि 1 जुलैपासून त्याची अंमलबजावणी अपेक्षित होती। पण इंडिगोची इतकी प्रचंड पकड या क्षेत्रावर आहे आणि सरकारवर आहे की DGCAनं जी एक नियंत्रण करणारी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनं ते नियम अंमलबजावणी करण्यामध्ये ढिलाई त्या ठिकाणी केली, तिथं दिरंगाई केली आणि इंडिगोला प्रचंड मोठा फायदा कमवण्यामध्ये मदत केली। 1 जुलै 2024 तारीख महत्त्वाची आहे। त्यानंतर दरवेळेला 3 महिने एक्सटेन्शन, 6 महिने एक्सटेन्शन असं देत आपण 2025च्या नोव्हेंबर महिन्यात आलो। 2025च्या महिन्यामध्ये एक घटना घडली, महत्त्वाची घटना आहे। एका बाजूला केंद्रीय सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर राम मोहन नायडू यांनी घोषित केलं की पुढच्या 10-15 वर्षामध्ये देशामध्ये 30,000 पायलटचं शॉर्टेज असेल। आता आहेत पण 30,000 नवीन पायलट लागतील। आता नवीन पायलट आले की त्याचं प्रशिक्षण आलं आणि नेमकं यावेळेला 25 नोव्हेंबर 2025 तारीख अत्यंत महत्त्वाची आहे। 25 नोव्हेंबर 2025ला गौतम अडानींनी पायलट ट्रेनिंग देणाऱ्या एका कंपनीला विकत घेतलं। त्या कंपनीचं नाव आहे फ्लाइट सिम्युलेशन ट्रेनिंग सेंटर। 87% शेअर विकत घेतले का ते 850 कोटीला आणि अडानींची जी अडानी डिफेन्स सिस्टीम कंपनी आहे त्यांनी ती विकत घेतली। त्यामुळं पायलट ट्रेनिंगच्या क्षेत्रामध्ये गौतम अडानी यांची मक्तेदारी निर्माण झाली। आता नवीन पायलट भरती करायचे असले आणि त्यांना ट्रेनिंग द्यायचं असलं तर ते सिम्युलेटर जे असतात, एकतर विमानात बसून ट्रेनिंग मिळतं आणि दुसरं सिम्युलेटरमध्ये बसून आपल्याला ट्रेनिंग मिळतं। ते सिम्युलेटरची कंपनी आहे। नेमकं मंत्री म्हणतात की 30,000 पायलट लागतील, त्यांना ट्रेन करावं लागेल आणि अडानींनी 25 नोव्हेंबर 2025 गेल्या 8-10 दिवसापूर्वी
15 दिवसापूर्वी ही कंपनी विकत घेतली आणि नेमकं 1 डिसेंबर 2025 पासून क्रायसिस सुरू झाला. तर दोन गोष्टी होत्या की जे पॅसेंजर सुरक्षिततेचे नियम जे 1 जानेवारी 2024ला प्रस्तावित होते त्याची आता स्ट्रिक्ट अंमलबजावणी केली पाहिजे असं वाटलं. कारण एक तो अहमदाबादला ॲक्सिडेंट झाला आणि त्यामुळं आपण पायलटची विश्रांतीबद्दल गंभीर विषय घेतला पाहिजे. पायलटची जी असोसिएशन आहे त्यांनी खूप विषय मांडला की आम्हाला रात्री झोप मिळत नाही आणि यामध्ये काहीतरी अपघात घडू शकतो कारण आम्हाला विश्रांती मिळाली नाही. तर इतक्या तुम्ही पण इंडिगोच्या पुढे फक्त नफा कमवणं एवढाच उद्देश होता. त्यामुळं पायलटला राबवून घेणं, विमानांना जास्तीत जास्त वापरणं आणि जास्तीत जास्त नफा कसा होईल याकडे लक्ष देणं. आणि म्हणून इंडिगोची इतकी ताकद आहे, सरकारवर इतका दबाव आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी 2 वर्षापर्यंत लांबवल्या. 1 जानेवारी 24 पासून ते 1 डिसेंबर 24 पर्यंत. पण नंतर मात्र एकदम सगळ्या गोष्टी आल्या. त्याच विषयी आपल्याला माहिती आहे की हिवाळ्यामध्ये खूप सुट्ट्या लोक घेतात, क्रिसमस हॉलिडे, आणि विमानाची खूप गरज असते. त्यामुळं DGCAने इंडिगोला 900 अतिरिक्त फ्लाईटची परवानगी दिली. 900 अतिरिक्तची गरज नव्हती. एक इंडिगोकडे पायलट शॉर्टेज होतं या नव्या नियमामुळं, तरी दिली. आणि याचा सर्व परिणाम म्हणजे 1 डिसेंबर गेल्या 8 दिवसापूर्वी हा क्रायसिस निर्माण झाला. हा क्रायसिस किती गंभीर होता त्याबद्दल मी काही बोलणार नाही. तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की काय फजिती झाली. आता प्रश्न असा आहे की यातून काय पुढं काय करायचं त्याबद्दलच मी बोलणार आहे. आमची मागणी अशी आहे की यामध्ये क्रोनिक कॅपिटलिझमचं ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर मिळालेलं आहे. आणि आता भारत सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेनं सावध झालं पाहिजे याकरता इशारा देण्याकरता, आणि राहुल गांधी जे नेहमी बोलतात की क्रोनिक कॅपिटलिझम, त्याकरता मी थोडंसं विस्तारानं बोलणार आहे आणि काही मागण्या करणार आहे. आणि मागण्याबद्दल मी पुन्हा हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये बोलेन. इंग्लिश सर्व ऐकून घ्या कारण देशाचा राष्ट्रीय विषय आहे. तर काय मागणी? तर पहिली मागणी आमची अशी आहे की केंद्र सरकारने आणि विशेषतः केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी, राममोहन रेड्डी यांनी जाणून बुजून इंडिगोला प्रचंड मोठा नफा होण्याकरता या नियमाची अंमलबजावणी न करता त्यांना शिथिलता देत गेले. आमची पहिली मागणी आहे की राममोहन नायडू भारताचे हवाई वाहतूक मंत्री यांचा ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे, त्यांची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे. ही आमची पहिली मागणी. दुसरी मागणी आहे की हवाई मंत्रालयाखाली जी नियंत्रण व्यवस्था आहे DGCA, ते DGCA पदावर असलेल्या अधिकाऱ्याला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे. पण किडवाई म्हणून आहेत ते, कारण त्यांनी देखील जी कामगिरी करायला पाहिजे होती लोकांच्या सुरक्षिततेकरता किंवा जे भाडं आकारलं जातं त्याकरता, त्यांनी ते केली नाही. ते आपल्या कर्तव्यामध्ये त्यांची चूक झाली तर हकालपट्टी त्याची झाली पाहिजे. तिसरी माझी मागणी आहे की इंडिगोच्या विद्यमान CEO, एक विदेशी माणूस आहे पीटर एल्बर म्हणून, त्याला ताबडतोब निलंबित केलं पाहिजे. आणि ही त्याची चूक आहे. प्रचंड मोठा नफा करण्याकरता हे सगळा प्रकार घडलेला आहे आणि देशातल्या लाखो नागरिकांचे जे हाल झालेले आहेत त्याला सर्वस्वीपणे हे तिघं जबाबदार आहेत. चौथी मागणी आहे की ताबडतोब एक इन्क्वायरी रिपोर्ट करून 15 दिवसाच्या त्याच्यात अहवाल आला पाहिजे आणि दोषींना जबाबदार धरून पुढे काही जी शिक्षा करायची ती केली पाहिजे. पायलटच्या सर्व मागण्यांच्या बद्दल इंडिगोने संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि देशात जी मक्तेदारी विरोधी व्यवस्था आहे तो एक कॉम्पिटिशन कायदा आहे आणि त्या कॉम्पिटिशन कायद्याअंतर्गत कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया स्पर्धा आयोग निर्माण केलेला आहे. जो आयोग फक्त मक्तेदारी मोडण्याकरता आहे. मक्तेदारीच्या विरोधामध्ये जनतेला संरक्षण देण्याच्या बाबतीत जो कायदा आहे त्या कायद्याचीही धज्जे उडवले, त्यामध्ये काही त्यांनी केले, झोपले होते.
आणि त्यामुळं कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या सर्व सदस्यांना बरखास्त करून गरज पडल्यात त्या कायद्यामध्ये बदल करून एक चांगले कडक असे अधिकारी तिथे नेमले पाहिजेत. काय झालंय की विमान वाहतूक क्षेत्रामध्ये एक प्रचंड मोठी मक्तेदारी निर्माण झालेली आहे. इंडिगोचा मार्केट शेअर 65% आहे, टाटाचा मार्केट शेअर 30% आहे आणि बाकी मग छुटकू मुटकू प्लेयर आहेत. तर 65% एका कंपनीची जर मक्तेदारी असेल तर त्यामध्ये धोका निर्माण होतो प्रवाशांच्यावर आणि सामान्य नागरिकाला त्याचा फटका बसतो याचे उदाहरण पाहिलेलं आहे. त्यामुळं याच्याबरोबर दुसरा एक त्यामध्ये एक मुद्दा महत्त्वाचा असा आहे की इंडिगोचे मालक यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला 56 कोटी रुपयाची देणगी दिली. ती देणगी दिली का ती लाच दिली हा आपण सर्वांनी त्याचा विषय घेतला पाहिजे. आणि नेमकं ही देणगी दिल्यावर त्याला शिथिलता गेलं, सूट देत गेले की काय नाही हरकत नाही, तुम्ही हे नियम अंमलात आणू नका, तुमचा नफा कमी होईल तर नफा तुम्ही चालू ठेवा. प्रचंड मोठा नफा कमवायची संधी इंडिगोला दिली. हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की पॅसेंजर फेअरला किती चार्ज केलं गेलं. जेव्हा हे क्रायसिस सुरू झाला तेव्हा 5,000 रुपयाचं फेअरच्या ऐवजी 50,000 रुपये घेतले. तुम्ही सगळ्यांनी त्या बातम्या दिलेल्या आहेत, आम्ही तुमच्याकडूनच ऐकल्या सगळ्या. त्याचप्रमाणे जेव्हा ओरिसामध्ये रेल्वे अपघात झाला, चेन्नईची रेल्वे कलकत्त्याला जात होती, तो जो अपघात झाला त्या ठिकाणी चेन्नई ते भुवनेश्वरचं 5,000 रुपयाचं तिकीट 1,00,000 रुपयापर्यंत नेलं होतं. आम्ही जेव्हा लहान होतो, कॉलेजला जात होतो, तेव्हा सिनेमाच्या तिकिटाचा काळा बाजार व्हायचा. तिथं लोक म्हणायचे 5 आणे का 1.25 रुपये, 5 आणे का 100 रुपये. अजून मला ते शब्द आठवतात. तशा प्रकारे काळा बाजार आहे आणि तो सरकारने होऊ दिला अधिकृतपणे. सरकारकडे यंत्रणा असतं. याचं उदाहरण म्हणजे 31 ऑगस्ट 2022 तारीख लक्षात ठेवा. 31 ऑगस्ट 2022ला हे पत्र मी माझ्या वेबसाईटवर किंवा MPCCवर मी टाकणार आहे, तुम्हाला मिळेल. ज्योतिरादित्य सिंधिया हे विमान वाहतूक मंत्री होते. देशामध्ये विमान तिकिटावर एक कॅप होती. समजा नॉर्मल फेअर जर 5,000 रुपये असेल तर 10,000पेक्षा जास्त वाढवायचं नाही. याला आपल्या टॅक्सीमध्ये सर्ज पॅरिज ज्याला म्हणतात की गर्दीच्या वेळेला आपण थोडं भाडं वाढवतो, तेवढी परवानगी थोडीशी असावी. प्रत्येक देशात ही कॅप आहे. सगळे देशांची नावं वाचून दाखवतो. पण 31 ऑगस्ट 2022ला ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अधिकृत नोटिफिकेशन काढलं आणि जॉईंट सेक्रेटरी सत्येंदु कुमार मिश्राच्या हस्ताक्षराचा ऑर्डर आहे. 31 ऑगस्ट 2022पासून विमानाच्या भाड्यावरचं कॅप भारत सरकारने काढून टाकलं आणि त्यामुळं 5,000 रुपयाचं तिकीट 1,00,000ला जे गेलं ते या नियमामुळं. तर 22 ऑगस्टला असं काय घटना घडली याचा आणि भाजपला जी 56 कोटीची देणगी दिली होती याचा काही संबंध आहे का? याचा थेट फायदा इंडिगोला आणि विमान कंपन्यांना झाला आणि सामान्य नागरिक मात्र भरडला गेला. असं काही घडलं. आता सुद्धा या क्रायसिसमध्ये 5,000 रुपयाचं तिकीट 50,000ला गेलं, तुम्हीच दाखवलं सगळं. हे का घडलं तर भारत सरकारनं ऑगस्ट 2022मध्ये विमानाचं कॅप काढून टाकलं. ते काल पुन्हा बसवलं. आपण पेपरला वाचलं असेल की भारत सरकारनं पुन्हा विमानाच्या किमतीवर कॅप बसवली. मग काढले का होते? आज एसटीला गणेशोत्सवाला ज्या माणसं कोकणात जातात तेव्हा एसटीला भाडं वाढवायचा अधिकार आहे का? आज एसटी कंडक्टरचे ड्रायव्हरचे आमच्या भागातले सगळे माणसं त्यांना पगार मिळत नाही कारण सरकार फडणवीस सरकार म्हणतो की नाही एसटी तोट्यात चालली आहे, आम्ही काय त्यांचा पगार देणार नाही. त्यांना तुम्ही द्या, 5 पट भाडं करायची परवानगी द्या ना. तुम्ही खाजगी कंपन्यांना परवानगी देत आहे तर सरकारी कंपन्यांना देत नाही. तर आमची मागणी आहे की कॅब कुणी हटवली आणि कॅब काढण्यामध्ये ही देणगीचा ह्याचा काही परस्पर संबंध आहे का? वॉज इट ए क्विड प्रो को? मी उदाहरण फक्त देतो. व्हेनेझुएलामध्ये कॅप आहे, अर्जेंटिनामध्ये कॅप आहे, ब्राझीलमध्ये कॅप आहे,
कोलंबियामध्ये कॅप आहे, चायनामध्ये कॅप आहे, मलेशियामध्ये कॅप आहे, रशियामध्ये कॅप आहे, थायलंडमध्ये कॅप आहे, फिलिपिन्समध्ये भाड्यावर नियंत्रण आहे, त्याचबरोबर व्हिएतनाममध्ये आहे, इंडोनेशियामध्ये आहे, पेरूमध्ये आहे, इजिप्तमध्ये आहे. भारतावर होतं ते 2022मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया मंत्री असताना काढलं गेलं. आज आता हा इंडिगोचा काल क्राईस झाला, भारत सरकारनं पुन्हा कॅप लावलेली आहे, काय 7,500 रुपये लावलेले. पण तुम्ही काढलं का होतं? फक्त इंडिगोला प्रचंड मोठा नफा होऊ द्यावा म्हणून काढलं होतं. तर आमची दुसरी मागणी आहे ह्याच्यानंतर की ताबडतोब जॉईंट पार्लमेंटरी कमिटी किंवा रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जजच्या अधिकारी एक ज्युडिशियल इन्क्वायरी नेमा आणि त्यामध्ये स्पेसिफिक टर्म्स ऑफ इन्क्वायरी काय असतील, स्पेसिफिक काय असतील याचे मी मुद्दे सांगतो. पहिला मुद्दा, अडाणी हे एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये त्याची पूर्ण मक्तेदारी आहे. सगळे मोठे विमानतळ अदानीला दिलेली आहेत. आता अडाणी पायलट प्रशिक्षण क्षेत्रामध्ये आले तर त्यांनी मक्तेदारी निर्माण केली आहे. त्यांचा आणखी काही इंटरेस्ट पुढं इंडिगो विकत घ्यायचा वगैरे आहे का आम्हाला माहिती नाही. तर आम्ही JPCची मागणी करतोय. त्यामध्ये पहिली मागणी अशी आहे की काल इंडिगोचा जो प्रकार झाला आणि 8 दिवसापूर्वी अडाणींनी जी फ्लाईट सिम्युलेटर ट्रेनिंग कंपनी घेतलेली आहे त्याचा काही संबंध आहे का. दुसरी मागणी की इंडिगोने जे भाजपला 56 कोटीची लाच दिलेली आहे, इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपानं देणगी दिलेली आहे, त्याचा आणि याचा काही संबंध आहे का. दुसरी गोष्ट शोधून काढा. तिसरी गोष्ट जी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया व्यवस्था आहे की मक्तेदारी मोडण्याकरता त्यांचं हे टोटल अपयश आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला. मगाशी म्हटलं की जी कॅप ज्योतिरादित्य सिंधियाने काढली त्याचा आणि 56 कोटीचा काही संबंध आहे का, हे JPCने शोधलं पाहिजे. त्याचबरोबर आत्ता जी प्रकार जो इंडिगोचा झाला तो का झाला आणि पॅसेंजर सेफ्टी नियम अंमलबजावणी करण्यामध्ये ढिलाई का दिली गेली, इंडिगोला सूट का दिली गेली, त्यामध्ये मंत्र्यांचा किती रोल आहे, DGCचा किती रोल आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या यंत्रणेचा किती रोल तो शोधला पाहिजे. आणि पुढची मागणी अशी आहे, JPC तर आहेच, पुढची मागणी अशी आहे की DGCAची यंत्रणा स्क्रॅप करून टाका. कारण DGC यंत्रणा एअरक्राफ्ट ॲक्ट खाली झालेली आहे, एअरक्राफ्ट नियम आहे ती काढून टाका. आणि 2014मध्ये मनमोहन सिंग सरकारनं जी व्यवस्था आणायचा प्रयत्न केला होता, अमेरिकेच्या FAA फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटी सारखी सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटी निर्माण करा भारतामध्ये. त्याचा आम्ही कायदा केला होता आणि तो फाईलमध्ये आत्ता आहे. मनमोहन सिंग सरकारनं 2014 साली भारतामध्ये CAA निर्माण करायचा प्रयत्न करतो. तो कायदा परत आणा आणि DGCAला बरखास्त करून टाका, ही आमची पुढची मागणी आहे. त्याचबरोबर ही जी मक्तेदारी निर्माण होऊ दिलेली आहे, 2004 मध्ये 4 कोटी प्रवासी होते, आज 40 कोटी प्रवासी आहेत. 2004 मध्ये 10 विमान कंपन्या होत्या आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा होती. आज 40 कोटी पॅसेंजर आहेत, फक्त 2च कंपन्या आहेत, टाटा आणि इंडिगो. ही मक्तेदारी कोणी होऊ दिली आणि त्यामुळं प्रवाशांच्या भाड्यावर काही सरकारचं नियंत्रण राहिलं नाही. आणि आता पुढच्या 15 वर्षामध्ये 110 कोटी प्रवासी असतील आणि त्यावेळेला जर आणखी काही नसेल तर आमची दुसरी मागणी अशी आहे की ह्या इंडिगोचा फियास्को जो झाला त्यामध्ये एक पॅसेंजर कॉम्पन्सेशन फंड तयार करा 1000 कोटीचा. आता तो कसा करता येईल तर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या कलम 28 मध्ये तरतूद आहे की अशा प्रकारे मक्तेदारीचा जो दुरुपयोग झाला, अब्यूज ऑफ मोनोपोली, तर त्या कंपनीच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10% तुम्हाला पेनल्टी लावता येते. 10% ती पेनल्टी लावा आणि कॉम्पन्सेशन फंड तयार करा. आणि ज्याप्रमाणे
भोपाळ गॅस विक्टीमला एक कमिशन बसवलं होतं हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली. तशाप्रमाणे प्रत्येक माणसाला विचारा की तुझं किती नुकसान झालं. 5,000 रुपये तिकीट तू 50,000 घेतलं का? तुझी कनेक्टिव्ह फ्लाईट होती, चुकल्यामुळे ते तिकिटाचे पैसे बुडले, किती पाहिजे? तुझी नोकरीला जाणार होतं, इंटरव्ह्यूला तू गेला नाही, तुला किती नुकसान झालं? अशा प्रकारे हा 1,000 कोटीचा कॉम्पेन्सेशन फंड करून त्यातून सर्व प्रवाशांना जो ज्या ठिकाणी त्रास झाला आहे त्यांना कॉम्पेन्सेट करा. त्याचबरोबर आता कॉम्पिटिशन ॲक्ट खाली तुम्हाला 10% पेनल्टी लावता येते. त्याचबरोबर दुसरा एक आपल्या देशात कायदा आहे, तो म्हणजे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. ते कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट खाली कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटी आहे. त्या ऑथॉरिटीकडे जर तुम्ही खटला भरला तर तुम्हाला कॉम्पन्सेशन मिळू शकतं. पण आता इतक्या माणसांना खटला भरायला प्रत्येकाला खर्च त्रास होईल, वकील द्यावे लागतील. त्यामुळं कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथॉरिटीला स्वतः अधिकार आहेत की त्या इंडिगोला ते दंड लावू शकतात. तो दंड लावा आणि हे कॉम्पन्सेशन फंड निर्माण करा. ही माझी पुढची मागणी. त्याचबरोबर CCI जी यंत्रणा आहे, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, त्याची पुनर्रचना करून एक कडक अशी व्यवस्था निर्माण करा. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची मागणी अशी आहे की जर असं वाटलं की विमान वाहतूक क्षेत्रामध्ये एक मक्तेदारी निर्माण झालेली आहे, जी वस्तुस्थिती आहे, 65% मार्केट एका इंडिगो कंपनीकडे आहे. तुम्ही इंडिगो कंपनीला ब्रेकअप करू शकता, त्याचे 2 तुकडे करू शकता. एक इंडिगो नॉर्थ, इंडिगो साऊथ, अशा 2 परस्पर संबंध नसलेल्या 2 कंपन्या करू शकतो. यू कॅन स्प्लिट अप द कंपनी, लार्ज कंपनी, म्हणजे मग प्रत्येकाचा मार्केट शेअर 35% होईल आणि मोनोपोली कमी होईल. हे करायचे अधिकार कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या सेक्शन 28 खाली भारत सरकारला आहेत. अमेरिकेमध्ये 2011 साली शर्मन अँटी ट्रस्ट ॲक्ट नावाचा कायदा केला होता आणि त्याखाली स्टँडर्ड ऑइल कंपनीची मक्तेदारी, रॉकफेलरची मक्तेदारी अमेरिकेमध्ये मोडली गेली होती. US स्टीलची मक्तेदारी कार्नेगीची मोडली गेली होती. AT&Tची मक्तेदारी मोडून त्या कंपनीचे 7 तुकडे केले होते. हे सगळी अमेरिकेतली उदाहरणं आहेत. आपल्या देशात फक्त टायर कंपनीच्या बाबतीत असं काही झालं होतं. पण आता ते अधिकार वापरायची संधी असेली आहे. आणि जर भारत सरकारला वाटलं, मोदीला वाटलं, तर इंडिगोचे 2 तुकडे करा आणि 2 वेगवेगळ्या कंपन्या तयार करून एकच नाव इंडिगो नॉर्थ, इंडिगो साऊथ किंवा आणि काही द्या, इंद्रधनुष्य द्या, राजधानी द्या, काही नाव द्या, तुकडे करा. आणि म्हणजे स्पर्धा वाढेल आणि पॅसेंजरना अशा प्रकारे भुर्दंड भोगायला लागत आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा भारत सरकारने जे एअरलाईनवर जो कॅप बसवलेली आहे, त्याला आमची मागणी अशी आहे की प्रत्येक एअरलाईनच्या भाड्यामध्ये नॉर्मल फेअर काय असलं पाहिजे. मुंबई दिल्लीचं नॉर्मेटिव्ह फेअर किती पाहिजे, फ्युअलचा खर्च किती आहे, विमानाचा टॅक्स किती आहे, आणखी टॅक्स किती आहे, हा काढा. आणि त्याच्या किती पट तुम्ही जास्त घेऊ शकता याची नियम करा. दुप्पट घेऊ शकता, तिप्पट घेऊ शकता, पण त्यावर कॅप लावली पाहिजे. आणि गरज वाटल्यास सिव्हिलिएशन टॅरिफ ऑथॉरिटी निर्माण करा, जशी जहाज वाहतुकीच्या बाबतीमध्ये ऑथॉरिटी, तशी यंत्रणा करा. आणि या सर्व क्षेत्रावर पूर्णपणे नियंत्रित लावा. अशा आमच्या काही या क्षेत्रामध्ये सुधारण्याकरता काही मागण्या आहेत. आणि त्याचबरोबर आता पायलट प्रशिक्षण क्षेत्रामध्ये जी मक्तेदारी अडाणीच्या प्रवेशामुळे झाली आहे, त्याचं काय होणार आहे? कुठल्याही क्षेत्रामध्ये मक्तेदारी चालू द्यायची नाही. मक्तेदारी झाली तर त्या मक्तेदारीचा दुरुपयोग होतो आणि फटका बसतो ते सामान्य नागरिकाला. आणि त्याच बाबतीमध्ये आज टेलिकॉम क्षेत्रामध्ये अशी परिस्थिती आहे, 2च कंपन्या, जवळजवळ 90% मार्केट फक्त जिओ आणि एअरटेलकडे आहे. त्या मक्तेदारीचं काय? आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रामध्ये एकच कंपनी आहे, अडाणी, त्याची मक्तेदारी आहे, त्याचं काय करायचं? म्हणजे तुम्ही काय एवढ्या मक्तेदारी निर्माण होऊ दिली? हे कॉम्पिटिशन कमिशन इंडियाचं अपयश आहे. म्हणून ही सगळी यंत्रणा मोडून काढली पाहिजे आणि नवीन यंत्रणा, कडक यंत्रणा तयार केली पाहिजे. मी आपल्याला सांगितलं की पक्षाला जी देणगी दिली आहे त्याचा संबंध आणि ह्या सगळ्या प्रकारचा संदर्भ तोही JPC लावून
काढलं पाहिजे. आणि खरोखरी नवीन पायलटची किती गरज आहे? एक जण म्हणतो की काय गरज नाही, सगळे आमच्याकडे भरपूर आहेत. एक मंत्री म्हणतो की 30,000 पायलट नवीन लागतील. तर 30,000 पायलट नवीन लागतील. अडाणीच्या नवीन कंपनीला बिझनेस देण्याकरता त्याचं वक्तव्य आहे का? त्याची खरी परिस्थिती काय देशाला सांगितलं पाहिजे. विमान वाहतूक हे अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे. त्यामध्ये खरं म्हणजे सरकारी कंपनी असायला पाहिजे होती. एअर इंडियाचं खाजगीकरण करायला नको होतं, पण त्याने आता सरकारने केलेलं आहे. आता वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये ST सारख्या सरकारी मालकीच्या कंपन्या, त्याचं पुढं काय होणार? त्याचंही खाजगीकरणाचे दिशेने प्रवास चालला आहे. बेस्ट असेल किंवा ST असेल. त्यामुळं प्रवासी वाहतूक ही सरकारी क्षेत्रात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याला तोटा होतोय म्हणून त्याला हकलून द्यायचं आणि खाजगीकरण करायचं आम्हाला मान्य नाही, मी होऊ देणार नाही. त्यामुळं अशा काही मागण्या आहेत आणि त्या मागण्या आम्ही ताकदीनं देशात मांडणार आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रातील विमान वाहतूक करणाऱ्या प्रवाशांचा जो फटका बसलेला आहे त्यांच्या वतीने मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. मला या बाबतीत एवढंच बोलायचं आहे. मी हिंदीत आणि इंग्लिशमध्ये बोलेन, पण प्रश्न आपण नंतर घेऊ. आधी थोडे हिंदीमध्ये फक्त. तो इंडिगो की जो पिछले एक हफ्ते से जो हालत हुई है, 1 दिसंबर 2025 से हालत हुई है, उसके बारे में देश में बड़ी चिंता है. हमारे नेता आदरणीय राहुल गांधी हमेशा क्रोनी कैपिटलिज्म की बात करते हैं, मोनोपोली की बात करते हैं, और इसका एक ज्वलंत उदाहरण हमें पिछले हफ्ते इंडिगो के मार्केट फेलियर से देखने मिला है. इसके चलते इसके कारण क्या है वगैरह काफ़ी चर्चा आप लोगों ने की है. कि इसमें 2-3 मुद्दे जो है मैं सिर्फ हिंदी में आपके सामने रखूँ. हमारी कुछ मांगे हैं. सबसे पहली मांग कि जो 1 जनवरी 2025 को पैसेंजर सुरक्षा के व्यवस्था के लिए DGCA ने जो नए नियम बनाए थे उसकी अनदेखी क्यों की गई और इंडिगो को मुनाफा क्यों कमाने दिया, और जो पूरे देश में जो हमारी नियंत्रण व्यवस्था है उसका जो अपयश है उसके बारे में नागरिक विमानन मंत्री राम मोहन नायडू पूर्णतया जिम्मेदार है. उनको तुरंत बर्खास्त करना चाहिए. सिविल एविएशन मंत्री को तुरंत बर्खास्त करना चाहिए. साथ ही में जो DGCA की जो अथॉरिटी है, जिन्होंने इंडिगो पे नियंत्रण करने की जिनकी जिम्मेदारी थी, पैसेंजर सुरक्षा नियम को लागू करने की जिनकी जिम्मेदारी थी, 2 साल तक उन्होंने इसके बारे में कुछ नहीं किया, और इससे यह हालत आज जो पिछले हफ्ते में देखी वो हालत. इसलिए DGCA के अफसर को तुरंत बर्खास्त किया जाए. तीसरी मांग है, जो इंडिगो के CEO है, एक विदेशी नागरिक है पीटर एल्बर्स, उनको तुरंत बर्खास्त किया जाए. उनके चलते सिर्फ मुनाफा कमाने के लिए इंडिगो की ये हालत आज हुई है, और लाखों हमारे जो प्रवासी है उनको कितनी मुसीबतें झेलनी पड़ी. आप सब लोगों ने हमें टीवी पे और अपने न्यूज़पेपर की रिपोर्ट से बताया है. साथ ही में जो नागरिक विमान क्षेत्र जो मोनोपोली तैयार हुई है, इंडिगो का मार्केट शेयर 65% है और टाटा का मार्केट शेयर 30% है. ये 2 कंपनियां पूरा विमानन क्षेत्र में उनकी मोनोपोली बन गई है. मोनोपोली क्यों होने दी? इसमें जो भारत के कंपटीशन एक्ट के अंदर कंपटीशन कमीशन की व्यवस्था है, जिसको पूरे अधिकार है मोनोपोली ना होनी चाहिए, इसका पूरा अपयश है. तो पूरी कंपटीशन कमीशन को बर्खास्त करके नया कंपटीशन कमीशन बनाया जाए, और कानून में अगर कोई सुधार की जरूरत है वो जरूर करें. इसी के चलते हमारी मांग है कि अगर आवश्यकता पड़े तो इंडिगो कंपनी के 2 टुकड़े किए जाएं. एक को इंडिगो नॉर्थ, एक दूसरे को इंडिगो साउथ करके उन दोनों का मार्केट शेयर 30% 35% रहेगा. ये अधिकार कंपटीशन एक्ट ने, पार्लियामेंट ने कंपटीशन कमीशन ऑफ इंडिया को दिया है सेक्शन 27 के अंदर. तो वो अधिकार का इस्तेमाल करके
इनकी पूरी जो मोनोपोली है उसको ख़त्म करने के विचार करें। साथ ही में जो स्कैल्पिंग हुई है, प्राइस स्कैल्पिंग, प्राइस गाउजिंग जिसको बोलते हैं, जो पैसेंजर टिकटों के दाम 10-10 गुना बढ़ाए गए, ये क्यों हुआ, इसकी पूरी जांच हो। और इसके लिए मैं बताना चाहूँगा कि इंडिगो के मालिकों ने बीजेपी को 56 करोड़ का डोनेशन इलेक्ट्रॉनिक बॉन्ड के रूप में दिया था, जिसको हम रिश्वत समझते हैं। क्या इस रिश्वत के कारण जो पैसेंजर सेफ्टी नियम को लागू करना था वो 2 साल तक लागू नहीं किया गया और इंडिगो को मुनाफा कमाने दिया, इंडिगो की मोनोपोली करने दी, और डीजीसीए ने कुछ भी नहीं कहा उसके लिए। तो क्या इसका कोई डायरेक्ट संबंध है क्या, जो कल की पिछले हफ्ते की घटना घटी है। साथ ही में एक हफ्ता पूर्व 15 दिन पहले एक और घटना घटी थी कि 25 नवंबर 2025 यानी आज से 15 दिन पहले गौतम अडानी की अडानी डिफेंस कंपनी ने एक देश की सबसे बड़ी पायलट ट्रेनिंग कंपनी, जो उसका नाम है FSTL, कुछ नाम है, मैंने बताया था आपको, उस कंपनी को खरीद लिया 8.5 करोड़ में। और उसको खरीदने के बाद अब पायलट ट्रेनिंग की क्षेत्र में गौतम अडानी का पूरा के पूरा उनका मोनोपोली बन गई है। उसी चलते मंत्री महोदय कहते हैं कि देश में अगले 10-15 साल में 30,000 पायलटों की कमी है। यानी कि उस पायलटों का चयन करना और उनको ट्रेनिंग देना काम कौन करेगा, गौतम अडानी की कंपनी करेगी, जो कि उन्होंने FSTC करके नाम है, फ्लाइट सिमुलेशन ट्रेनिंग सेंटर, जो अडानी ने खरीदा है। तो अडानी की एक और मोनोपोली बन गई है। बहुत जो भी अब की बात वो ले सकते हैं। तो इसका और जो क्राइसिस पिछले हफ्ते, तो उसका कोई संबंध है क्या? इसके लिए हम चाहते हैं कि एक JPC बने। उसके स्पेसिफिक मुद्दे जो है, तो स्पेसिफिक मुद्दे हैं कि पहला देखें कि क्या इंडिगो कंपनी ने जो भाजपा को 56 करोड़ का डोनेशन दिया है इलेक्ट्रल बॉन्ड के माध्यम से चुनाव के ठीक पहले, जिसे हम रिश्वत मानते हैं, उस रिश्वत का और जो पैसेंजर सुरक्षा के नियम थे उनके में ढिलाई बरतने के लिए कोई संबंध है क्या? अडानी ने 25 नवंबर 2025 को जो पायलट ट्रेनिंग कंपनी के इसका कोई संबंध है क्या? क्योंकि 25 नवंबर को अडानी कंपनी खरीदते और 1 तारीख को एक क्राइसिस शुरू हो जाती, इसका क्या संबंध है? साथ ही में हमारी मांग है कि जो पैसेंजर्स को जो नुकसान हुआ है, जो 10-10 गुना टिकट की प्राइसेस ली गई है, कई लोगों के शादियाँ टूट गई है, कई लोगों को इंटरव्यू के लिए जा नहीं सके, कईयों की कनेक्टिंग फ्लाइट्स, इसके लिए उनको कॉम्पेंसेट करना जरूरी है। तो हमारी मांग है कि 1000 करोड़ का कॉम्पेंसेशन फंड क्रिएट करके एक कमीशन बिठाया जाए पूरे जज के डी में, और लोग आके अपनी बात कहें और उनको कॉम्पेंसेशन मिलना चाहिए। जिस तरह से भोपाल गैस ट्रेजेडी के बाद में एक कमीशन रख के हर एक आदमी को कॉम्पेंसेट किया गया था। ये फंड कहाँ से बनेगा, इसकी व्यवस्था कंपटीशन एक्ट में है। कंपटीशन एक्ट के सेक्शन 27-28 के तहत हम इंडिगो कंपनी का जो सालाना टर्नओवर है उसका 10% तक जुर्माना लगा सकते हैं। तो जुर्माना लगाया जाए, कंपटीशन कमीशन ही जुर्माना लगा सकता है। साथ ही में जो कंज्यूमर प्रोटेक्शन कानून है, तो कंज्यूमर प्रोटेक्शन कानून के तहत कंज्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटी भी अपने आप मामला करके जुर्माना लगा सकती है, उससे फंड बन सकता है। तो ये जिनका नुकसान हुआ इन पिछले 7 दिनों में, उसको कॉम्पेंसेट करने के लिए फंड किया जाए। तो JPC में 3-4 बातें करनी चाहिए, और जैसे मैंने कहा आवश्यकता पड़े तो इंडिगो के 2 टुकड़े करने चाहिए, जिसके अधिकार कंपटीशन कमीशन को सेक्शन 27 के अंदर है। अमेरिका में कई सारी कंपनियां तोड़ी गई मोनोपोली हटाने के लिए, और 2019 का जो शर्मन एंटी ट्रस्ट एक्ट है, उस जैसी व्यवस्था हमारे कंपटीशन कमीशन में है। लेकिन कंपटीशन कमीशन पूरी तरह से असफल रहा है। तो हमारी एक और मांग है कि कंपटीशन कमीशन को बर्खास्त करके एक नए
व्यवस्था तैयार की जाए। साथ ही में हमारी एक और मांग है कि मनमोहन सिंह सरकार ने 2014 में जब अजीत सिंह जी नागरिक विमानन के मंत्री थे, दिसंबर 2014 में कानून प्रस्तावित किया था, जो कानून था कि डीजीसीए को ध्वस्त करके, डीजीसीए को समाप्त करके उसकी जगह अमेरिका का जो फेडरल एविएशन एजेंसी FAA है, उसके तहत से इंडिया में सिविल एविएशन अथॉरिटी का निर्माण किया जाए, जो कानूनी व्यवस्था हो। डीजीसीए एक एयरक्राफ्ट कानून के अंदर बनी हुई व्यवस्था है और जो सरकार उसको कोई ऑटोनॉमी नहीं है। CAA को पूरी ऑटोनॉमी होगी। तो मनमोहन जी की सरकार ने जो प्रस्ताव किया था वो सब फाइलें मोदी सरकार के पास है, उन फाइलों को आगे करके CAA का निर्माण किया जाए और एक मजबूत व्यवस्था करके इस तरह की मोनोपोली नहीं होनी चाहिए। तो एक तो या तो इंडिगो के 2 टुकड़े करके मोनोपोली ख़त्म की जाए या फिर जुर्माना लगा के की जाए। और साथ ही में जो पैसेंजर फेयर का गाउजिंग हुआ था, तो पैसेंजर फेयर 10-10 गुना लिए गए थे, 50-50 हज़ार रुपये, 5,000 रुपये के टिकट के लिए थी। आप ही लोगों ने हमको सब खबर दी थी। जब उड़ीसा में ट्रेन एक्सीडेंट हुआ था तो चेन्नई भुवनेश्वर की 5,000 रुपये की टिकट 1-1 लाख रुपए में बिकी थी। ये क्यों हुआ, ऐसे हुआ? इसका कारण ये है कि 31 अगस्त 2022 को जब ज्योतिरादित्य सिंधिया नागरिक विमानन मंत्री थे, उन्होंने हमारे देश में विमान भाड़ों का एयरलाइन फेयर पे जो कैप थी वो हटाई थी। और इसका जो सर्कुलर है मैं आपको वेबसाइट पे रख रहा हूँ। ये 31 अगस्त 2022 की तारीख याद रखिए। क्या ये फेयर हटाकर जो एयरलाइंस को बहुत सारा मुनाफा कमाने की मौका दिया गया, ये भी जो भाजपा ने इलेक्ट्रल बॉन्ड से डोनेशन दिए, इसका कोई संबंध है क्या? आज फिर से जब ये 1 दिसंबर को जो हालत बने उसके चलते भारत सरकार ने फिर से फेयर कैप लगा दिया है, तो आपने 2022 में हटाया क्यों था? इसका कौन जिम्मेदारी देगा? इसकी भी JPC से जांच हो कि इसका और ये जो रिश्वत दी थी इंडिगो ने, उसका कोई संबंध है क्या? देखिए, हर एक देश में फेयर कैप होता है, हमारे देश में क्यों नहीं था? देखिए, मैं देशों के नाम बताता हूँ: वेनेजुएला, अर्जेंटीना, ब्राज़ील, कोलंबिया, चाइना, मलेशिया, रशिया, थाईलैंड, फिलीपींस, इंडोनेशिया, वियतनाम, पेरू, इजिप्ट, सब देशों में फेयर कैप है। फिर इंडिया में क्यों नहीं रखा गया? कितना नुकसान है? सिर्फ इंडिगो को मुनाफा कमाने दिया जाए, इसलिए भारत सरकार की बोली कि जांच JPC द्वारा होनी चाहिए और आवश्यकता पड़े तो एक एयरलाइन टैरिफ व्यवस्था की जाए, जैसे कि जहाज यानी शिपिंग सेक्टर में जो व्यवस्था है उसकी की जाए। तो ऐसे हमारे कुछ सवाल है, कुछ मांगे हैं जो पूरी करना बहुत ज़रूरी है। और एक खतरे की घंटी बजी है कि मोनोपोली से क्या हो सकता है। हमारे टेलीकॉम क्षेत्र में मोनोपोली है, 2 ही कंपनियां हैं, एक जियो और एयरटेल। वहाँ भी ऐसी चीज़ हो सकती है। और हमारे एयरपोर्ट इंफ्रास्ट्रक्चर में एक ही कंपनी है, सारे इंटरनेशनल एयरपोर्ट अडानी को दिए गए। तो ये सब जांच करने की आवश्यकता है और अगर कंपटीशन कानून में बदलाव करना हो तो वो भी बदलना आवश्यक है। थैंक यू। मैं इंग्लिश में बाद में करूँगा, पहले देखिए आप ये खुद मैंने सबूत दिया आपको सारे। देखिए जो एयरलाइन कैप था वो क्यों हटाया गया? कोई लॉजिक है कोई? और आपने फिर लगाया आज जब ये हालत बने तो। ये सिर्फ मुनाफा कमाने के लिए दिया गया था। जब रूल्स 1 जनवरी 24 पे रूल प्रस्तावित थे तो अभी तक क्यों नहीं लगे? और पायलट सेफ्टी के रूल्स थे, एक्सीडेंट होने की खतरा था, लेकिन आपने मुनाफा कमाने दिया। इसकी जिम्मेदारी इंडिगो के CEO की है, इंडिगो के बोर्ड की है और सबसे ज़्यादा मंत्री की है और DGCA की है। इन सबको बर्खास्त करने की मांग करते हैं। नहीं, ये गवर्नमेंट का मैनमेड क्राइसिस है, इंडिगो का नहीं है। मैं इंडिगो को दोषी, वो तो कमाने, वो मुनाफा कमाने के लिए बैठे, निजी कंपनी है। सरकार क्या कर रही थी? एक सवाल ये है कि प्राइवेट कंपनियों के भरोसे जिस तरीके से सरकार आगे चलकर के एक सेक्टर देते जा रही है,
उसका खतरा कहीं ना भविष्य में इस तरीके की चीजों पर होगा, क्योंकि ट्रेन्स को भी कई जगहों पर प्राइवेटाइजेशन किया जा रहा है। यही मैंने कहा कि खतरे की घंटी है, और हमारे टेलीकॉम सेक्टर में मोनोपोली है 2 कंपनियों की, हमारे एयरपोर्ट इंटरनेशनल एयरपोर्ट में मोनोपोली 1 कंपनी की है। ये सब खतरे की घंटी है। और बैंक ऑफ सारे जो सार्वजनिक बैंक है उनका निजीकरण किया जा रहा है, वहां भी ऐसी मोनोपोली बनेगी। सर, खरं जे आरोप केले आहेत त्यामध्ये भाजपला पैसे देण्यात आले इंडिगोकडून, त्याचाच कुठेतरी संबंध आता इंडिगो सरकारला वेठी झालं, नागरिकांना वेठी झालं, याच्याशी काही संबंध आहे का? निश्चित आहे असा आमचा आरोप आहे, आणि त्याकरता जेपीसी करावी असं माझी मागणी. Mr. Chavan, you talked about the Indigo crisis and Messi. Do you believe, like some aviation experts have pointed out, that this is a government, a Modi government-created crisis? This was created artificially? Absolutely, I believe that, but we need to prove it, and that's why we are demanding a JPC, because the fact that Indigo owners gave a donation of 56 crore rupees are on record through electoral bond. I call it bribe, not donation, bribe, because moment you give donation, you get some benefits. I'll give another example, some other example also. So this should be investigated by JPC or a judicial inquiry under a Supreme Court judge. They definitely. Why did you remove fare cap? On 31st August 1922, when Jyotiraditya Scindia was a civil aviation minister, he removed the cap. I'll put the circular on my MPCC website. What is the logic? And you reimpose the cap after the last year of East crisis. For 3 years there was no cap, and that's why when the Orissa train accident happened, Bhubaneswar to Chennai or Chennai to Bhubaneswar ticket, which is a 5,000 rupee ticket, people charge 1 lakh rupee for that ticket. And you yourself have reported, all of you, that in this present crisis, tickets were sold for 50,000, 60,000. Who allowed this to happen? What does it say about India's aviation sector? There is a monopoly which must be broken. And that's why I say that, like the US Sherman Antitrust Act, our Competition Act has the provision to break up monopolies under Section 28. That power should be used, and if required, if government fixed fit, Indigo should be broken into 2 independent, separate companies. Indigo North, Indigo South, whatever you can call it. I mean, require use the power, because Indigo has a market share of 65%. It's bad. Any monopoly is bad. And the Competition Commission of India Act, which was enacted by Bajpayee in 2002, has the power. And of course, I also asked for a compensation fund. पूरा सवाल है मुख्यमंत्री और वो अगर ये खत्म हो गया तो हम ले लेंगे. वैसे मैं कोई है क्या इस पे इंडिगो सिविलायझेशन पे किसी का सवाल? त्याच्यामध्ये एक मेल सुद्धा एक समोर आलेला आहे, त्याच्यामध्ये 30 नोव्हेंबरलाच हे संपूर्ण प्रकरण होण्याच्या आधी सगळ्या पायलट्सला एक मेल गेला होता, ज्या मेलमध्ये इंडिगोला आधीच माहिती होतं की अशा प्रकारचं क्रायसिस होणार आहे किंवा आपण करणार आहोत, असा मेल जाऊन सुद्धा हे जाणीवपूर्वक करण्यात आलं. त्याकरता आमची मागणी आहे की हा क्रायसिस निर्माण होण्याच्या 1 आठवडा आधी, just 1 week before this crisis erupted, Mr. Gautam Adani bought a company for pilot training and created 100% monopoly in the field of pilot training. The name of the company I had given you, the flight simulator, some techniques, systems and all that. And they bought that company for 850 crores on 25th November 2025, 10 days before the crisis. Is there any nexus between that crisis on the Indigo crisis happening on 1st November? इसकी भी जांच JPC के माध्यम से होनी चाहिए. The Indigo CEO has been granted a 24-hour extension by the government of India to reply to the show cause notice. Do you believe this investigation will reach a No. logical conclusion? See, we have also demanded that the Indigo CEO, Mr. Peter Elber, should be sacked immediately, because it is his responsibility, profit-making motives of Indigo, they should be sacked. And also, it's a failure of Competition Commission of India, which allowed this thing to happen. They had all the powers under the Act of Parliament, Competition Act. They did not act and allowed this to happen, only to let Indigo make huge profit. Chavan sir, earlier also your party demanded for JPC on the electoral bond. Again, you are raising similar kind of demand for this crisis. Well, we are not getting justice from courts. You've seen what happened in Rafale. So
So it's our fond hope that if a joint parliamentary committee is constituted, then all the papers should come up and they let people judge. But this government will not do it. Are you hopeful this time that government will? We can always hope against the hope. I mean, there's nothing wrong in hoping. Whether government will do it or not is up to them, and then people will judge the government. But this is a danger sign. जैसे मैंने कहा खतरे की घंटी है कि मोनोपोली का क्या नुकसान हो सकता है. As I said, there is a monopoly in telecom sector. With almost 2 companies dominated the entire telecom field. There is a 100% monopoly in the international airport sector. There is a monopoly in the shipping sector, and government is trying to privatize everything. We were against privatizing the Air India because I believe, and our party believes, that there should be a government operator in every field, which are critical for passenger welfare. In Maharashtra, state transport undertaking, Fadnis government is trying to privatize that also, saying that no, it's a loss-making company. What loss-making company? Government has to be in certain sectors. That's what we believe. चौहान साहब 610 करोड़ रुपए रिफंड करने की बात यात्रियों की, क्या ये रिफंड करना है? नहीं, देखिए मैंने मांग की है कि 1000 करोड़ का कॉम्पेंसेशन फंड किया जाए, जिससे पैसेंजर्स को कॉम्पेंसेट किया जाए जिनका नुकसान हुआ था. और ये फंड तैयार करने की पूरे अधिकार केंद्र सरकार के पास है. कॉम्पिटिशन एक्ट के अंदर सेक्शन 28 के अंदर आप इंडिगो को उनके टर्नओवर का 10% तक जुर्माना लगा सकते हो. और साथ ही में जो कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट है उसके तहत कंज्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटी कैन सो मोटो इम्पोज फाइन्स ऑन इंडिगो और एक कॉम्पनसेशन फंड कर सकते हैं. और जैसे कि भोपाल गैस ट्रेजेडी में हर एक आदमी को कॉम्पेंसेट किया गया, उस तरह से जुडिशल कमीशन बिठाया जाए जिसको भी आना है कि जिसने 5000 का टिकट 50,000 में लिया है, जिसका इंटरव्यू कॉल में उसकी नौकरी का सवाल है, शादी टूट गई है, ऐसे कई सारे, कोई घर में कोई दुर्घटना घटी है और आप जा नहीं सके, तो इसकी सारी जिम्मेदारी इंडिगो को और उसको कॉम्पेंसेट हर एक को करना चाहिए. अब थोड़ा सरकार, महाराष्ट्र सरकार से जुड़ा एक दो सवाल है. अब बाकी खत्म हो गए और कुछ और महाराष्ट्र के भीतर आज से सदन शुरू हो रहा है, दोनों ही सदनों में नेता प्रतिपक्ष नहीं है. इसको कैसे देखते हैं? क्या इससे कहीं न कहीं विपक्ष कमजोर हो रहा है या अपनी बातें उठाने में या संवैधानिक तौर पर एक पोजीशन लेने में नाकाम रहा है? देखिए, जनतांत्रिक व्यवस्था में, पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में नेता विपक्ष का एक रोल होता है, उसका एक विशेष अधिकार देते हैं. अब कई जगह जैसे पार्लियामेंट में अगर आपके 10% सदस्य होंगे पूरे सदन के तभी आपको एलओपी का, लेकिन महाराष्ट्र में ऐसा व्यवस्था नहीं है. महाराष्ट्र में पहले कभी बहुत कम विपक्ष के लोग होते हुए भी एलओपी का पद बहाल किया गया था. तो हमारी मांग है कि पूरी परंपरा के अनुसार महाराष्ट्र में भी एलओपी का पद जो है बड़ी पार्टी को दिया जाए. लेकिन आखिर में ये सीएम डिसाइड करेंगे. सीएम जो कह रहे हैं ना कि सभापति कहते हैं मेरे पास कुछ नहीं है, सब झूठ है. इज एंटायरली व्हाट मिस्टर देवेंद्र फडणवीस वांट्स. वो अपने आड़ छुपे हुए हैं, स्पीकर के आड़ वगैरह, ऐसे कुछ नहीं. स्पीकर वही करेगा जो मुख्यमंत्री बताएगा. सरकार ने आज कहा कि 1 साल के भीतर नक्सलवाद पूरी तरीके से महाराष्ट्र से समाप्त हो जाएगा. इसको कैसे देखते हैं? देखिए, जब कश्मीर का कानून लाए थे, जब डिमोनेटाइजेशन किया था, तब आप मोदी जी ने कहा था कि पूरा आतंकवाद खत्म हो जाएगा. डिमोनेटाइजेशन के बाद खत्म हुआ क्या आपने देखा? तो कश्मीर के टुकड़े किए गए, तब भी कहा कि अब कोई आतंकवाद नहीं रहेगा. हुए क्या? तो ये तो घोषणाएं होती रहती है, अच्छी बात है सरकार को. थोड़ा सवाल है, गढ़चिरौली में भी कुछ नक्सल अभी भी एक्टिव है, ऐसा पता चल रहा है. तो ऐसे में ये जो बताया जा रहा है कि नक्सलवाद पूरी तरीके से खत्म हो जाएगा, उसको आप कैसे देखते हैं? क्योंकि ये भी नीति बनाई जा रही है, तो सरेंडर करो या तो आपका खात्मा किया जाएगा. नहीं, वो ठीक है, वो सरकार नक्सलवाद को किस तरह से खत्म करती है वो सरकार की जिम्मेदारी है और चुनी हुई सरकार है. लेकिन मैं उसको ऐसे देखता हूँ कि जैसे कश्मीरी आतंकवाद जो पाकिस्तान की तरफ से हो रहा था वो जैसे खत्म हो गया, उसी तरह ये भी घोषणा है. ये विजुअल थिंकिंग है. कि मैंने शुड भी नहीं कहा, मैंने कहा तो हो सकता है.
मैंने कहा था कि 1 महीने के अंदर मराठी आदमी हमारे देश का प्रधानमंत्री बन सकता है। आई स्टैंड बाय दैट स्टेटमेंट। But you do believe something will come out in the election? आई स्टैंड बाय दैट स्टेटमेंट। इसका कारण जो मैं है वो आज ज़्यादा बताने नहीं चाहता था, कुछ दिन रुके हम, यानी कि 19 दिसंबर तक रुके, क्योंकि कुछ घटनाएं घट रही है, इसलिए मैं ज़्यादा नहीं करता। लेकिन मैं, अगर आपने पूछा है तो मैं जवाब जरूर दूंगा। क्योंकि अमेरिका में जो एप्स्टीन फाइल्स का जो मुद्दा बना हुआ है, और एप्स्टीन फाइल के चलते अमेरिकी संसद ने एक विशेष कानून बनाया है जिसका नाम है एप्स्टीन फाइल्स ट्रांसपेरेंसी एक्ट, जिसे प्रेसिडेंट ट्रम्प ने 19 नवंबर को साइन करके उसको कानून बनाया है। इतनी बड़ी घटना अमेरिका में है तो उसके लिए संसद को विशेष कानून बनाना पड़ा, क्योंकि एप्स्टीन के करीब करीब 20-25 हज़ार कागज़ है। एप्स्टीन ये एक इजरायली मोसाद का जासूस था और उसका धंधा था बड़े पॉलिटिशियन, बड़े उद्योगपति, बड़े सेलिब्रिटीज़ वगैरह को ब्लैकमेल करना उसका काम था। तो क्या, और उसके सारे कागजात, 20,000 कागजात, ये जो गुप्त थे अब तक अमेरिकी सरकार के पास, दोज पेपर्स आर बीइंग रिलीज अंडर एक्ट ऑफ अमेरिकन कांग्रेस विच वॉज साइंड ऑन 19 नवंबर 2025। और उस कानून में लिखा गया है कि 30 दिन के अंदर सरकार के पास जो भी एप्स्टीन के कागजात है उसको पूरी तरह से प्रकट किया जाए इन ए मशीन रीडेबल एंड डाउनलोडेबल फॉर्मेट। लेकिन कल आप 19 दिसंबर को सारा के सारा पोथा कच्चा चिट्टा डाउनलोड कर सकते हैं। जैसे हमारे देश में कोई ट्रांसपेरेंसी नहीं है। अब जब चुनाव आयोग से हम वोटर लिस्ट मांगते हैं कि अब मशीन सर्चेबल वोटर लिस्ट, वो नहीं देते हमको। लेकिन अमेरिका में जहाँ पे असली फ्रीडम ऑफ स्पीच है, वहाँ पे उनकी संसद ने कानून पास किया, जबकि संसद जो है रिपब्लिकन पार्टी का, उसमें मेजॉरिटी है, ट्रम्प साहब की पार्टी की मेजॉरिटी है, और उसमें ट्रम्प साहब का नाम है, उनको शायद इस्तीफा देना पड़ सकता है। तो मैंने ये पूछा था कि जब अमेरिकी कांग्रेस एप्स्टीन फाइल्स के सारे कागजात प्रकट करेगी तो भारत के पॉलिटिक्स पे क्या उसका असर पड़ेगा। एक मैंने सवाल पूछा था, क्योंकि मैं कुछ जानता हूँ कि कुछ होने वाला है। और अमेरिकी सोशल मीडिया में हमारे 3 राजनीतिज्ञों के नाम आ रहे हैं। मैं उनका नाम नहीं लूँगा क्योंकि अभी सही नहीं रहेगा, 19 दिसंबर तक रहिए। लेकिन ये नेता लोग सारे विद्यमान या पूर्व सांसद हैं और बड़े ओहदे पे हैं, तो उसका क्या असर पड़ेगा ये मैंने कहा था। और उसके चलते ही मैंने कहा था कि शायद हो सकता है, मैंने कहा होगा नहीं काम है, हो सकता है कि शायद मराठी माणूस हमारा प्रधानमंत्री बने। तब जी महाराष्ट्र राजनीति में बीते दिनों हलचल पैदा हुई थी जब पार्थ पवार, अजित पवार के बेटे हैं, उनका नाम एक घोटाले में सामने आया था। अब कमेटी रिपोर्ट सबमिट हो गई है, पार्थ पवार का नाम नहीं है, 2 गिरफ्तारियां हुई हैं, लेकिन पार्थ पवार के आसपास किसी का नहीं निकला। लग रहा है कुछ कार्रवाई जनरली हो। देखिए, आज जो महाराष्ट्र सरकार चल रही है, इतनी भ्रष्ट सरकार देश के इतिहास में किसी भी राज्य में इतनी भ्रष्ट सरकार किसी ने नहीं देखी थी। तो इस सरकार से कोई न्याय पाना या किसी मंत्री के खिलाफ कोई कार्रवाई होना असंभव है। तो हम उम्मीद नहीं करते, हम बातें उठाते रहेंगे हम, लेकिन कोई उम्मीद नहीं कि कुछ होगा करके। इतनी खुलेआम लूट चल रही है, खुलेआम लूट चल रही है। अभी हाल ही में हमारे स्थानिक इकाइयों के चुनाव हुए, मेरे करार में भी चुनाव था। एक वोट की कीमत 8-8 हज़ार रुपये आगे गई, 10-10 हज़ार रुपये वाई में लगे गए। ये कोई जनतंत्र है क्या? और इसकी पूरी जिम्मेदारी नरेंद्र मोदी की है। महाराष्ट्र में जो भ्रष्ट सरकार चल रही है उसकी पूरी जिम्मेदारी नरेंद्र मोदी की है। एकनाथ शिंदे की कोई हिम्मत नहीं है, देवेंद्र फडणवीस की कोई हिम्मत नहीं कि वो कोई भ्रष्टाचार करे अगर मोदी चाहते तो। ये सब मोदी चाह रहे। अभी हमने बताया, एक और अगर उदाहरण मैं आपको दूं, जो कि मैं आज नहीं कहना चाहता था, लेकिन आपने सवाल उठाया तो मैं बताता हूँ। टाटा ग्रुप ने, जिसका बहुत बड़ा नाम है, सेमीकंडक्टर फील्ड में कुछ लाइसेंसेस पाने के लिए उन लाइसेंस में बहुत सारी सब्सिडी गवर्नमेंट की है। 758 करोड़ की रिश्वत दी है मोदी सरकार को चुनाव के 1 हफ्ता पहले।
वो रिश्वत दी है इलेक्टोरल ट्रस्ट फंड के, कानून तो पूरा पारित किया है, लेकिन हमारा बिल्कुल आक्षेप है कि ये रिश्वत है। उसके चलते एक हफ्ते के बाद टाटा की 2 कंपनियों को सेमीकंडक्टर फील्ड में परमिशन मिली, एक असम में कंपनी खोली, एक गुजरात में खोली। और उसी समय ये रिश्वत के बाद भारत सरकार ने फैसला किया कि 44,000 करोड़ की सब्सिडी सेमीकंडक्टर कंपनी को दी जाएगी, इसका डायरेक्ट फायदा टाटा को होगा। तो क्या बात कर रहे हैं रिश्वतखोरी की? तो कोई सरकार है क्या कोई? और ये पूरी जिम्मेदारी नरेंद्र मोदी की है। देवेंद्र फडणवीस या एकनाथ शिंदे या अजित पवार का नहीं दोषी मानता मैं कि आप पार्थ पवार ने कुछ गड़बड़ की। चल ही रहा है, ऐसे ही पूरा धंधा चल रहा है। सर मराठीमध्ये आणि विरोधी पक्षाचा नेताच नाही पहिला. मी बोललो ना, बोलत सर मराठीत नाही. हे पहा, आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये जी संसदीय लोकशाही आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे, आपल्या राज्यघटनेमध्ये जी व्यवस्था आहे, त्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याचं एक महत्त्वाचं स्थान आहे। दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये नियम आहे की जोपर्यंत विरोधी पक्षाला एकूण संसदेच्या 10% सदस्य जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत नेता विरोधी पक्षाचं किंवा विरोधी पक्ष नेत्याचं स्थान मिळत नाही, कारण त्याला एक अधिकार असतो, त्याला कॅबिनेटचा दर्जा असतो, सरकारी अधिकारी कामाला मिळतात। पण महाराष्ट्रात तशी व्यवस्था नाही। महाराष्ट्रात कुणालाही सरकारला वाटलं तर त्याला विरोधी पक्ष नेतेपदे देऊ शकतात। काँग्रेसचं सरकार असताना अनेक वेळेला आपण जनसंघ वगैरे या लोकांना विरोधी नेतेपद दिलं होती। ही महाराष्ट्रातली परंपरा आहे। त्या परंपरेच्या अनुसार महाराष्ट्रामध्ये दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेतेपद दिलं गेलं पाहिजे। पण हे जे दिलं जात नाही याला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार आहेत। सभागृहाचे अध्यक्ष राम शिंदे किंवा नार्वेकर नाही, कारण हे सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांचे, मुख्यमंत्री सांगतील तेच होतं या व्यवस्थेमध्ये। सभापतीने काही स्वतःचे अधिकार नाही। त्यामुळे देवेंद्र फडणवीस ढकलतारखे नाही सभापतीच्या अधिकारात होईल का नाही, बिलकुल नाही। देवेंद्र फडणवीसांनी हो म्हणावं नाही तर नाही म्हणावं, पण ही व्यवस्था महत्त्वाची आहे। महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याकरता विरोधी पक्ष नेतेपद हे अस्तित्वात असलं पाहिजे, आमची ठाम मागणी आहे। सर संसदेमध्ये जेव्हा सत्र चालू होतं दिल्लीमध्ये त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरम ते मी एक मिनिट प्लीज, मी ते भाषण ऐकलं नाही। मी आत्ता येत होतो तेव्हा ते चालू होतं भाषण, मी एकदा ऐकतो त्यावर बोलेन मी। पण त्यात त्यांनी म्हटलंय, पंतप्रधानांनी म्हटलं की काँग्रेस जी आहे ती मुस्लिम लीग समोर झुकली आणि त्यामुळेच वंदे मातरमचा विरोध आतापर्यंत काँग्रेसने केला। खास करून नेहरू जे आहेत ते जिनाच्या विरोधानंतर घाबरले होते। हे पहा, आता हे आरोपाचं काँग्रेस पक्ष दिल्लीतून उत्तर देईल स्पष्टपणे, सगळे पुराव्यासह उत्तर देईल। पण आपल्याला माहिती आहे की इतिहास आपण जर टाळला तर मुस्लिम लीग बरोबर सरकार कोणी स्थापन केलं होतं बंगालमध्ये वगैरे, हे हिंदू महासभा आणि त्यावेळच्या जनसंघाने केलं होतं। इतिहास सगळा तपासला पाहिजे, अर्धवट तपासून चालणार नाही। त्यामुळे त्याचं उत्तर काँग्रेस पार्टी देईल। मी ते भाषण पूर्ण ऐकलं नाही। सर एक महत्त्वाचं, मुंबई महानगरपालिकेची सायनच्या इथे असलेला 2 एकरचा भूखंड आता VSP म्हणजे विश्व हिंदू परिषदेला देण्याचा निर्णय, शासन निर्णय जो आहे तो निघालेला आहे। मुंबईमध्ये आता सायनची BMCची 2 एकर जागा जी आहे ती 30 वर्षासाठी विश्व हिंदू परिषदेला देण्याचा निर्णय निघाला। कसं बघताय आपण? आता काय सगळं राज्यच विकायचं चाललेलं आहे। सगळे मुंबई अडाणीनं दिलेली आहे, विकलेली आहे किंवा दिलेली आहे, फुकट दिलेली आहे। तर ते काय मनमानी करतायत त्याने तो लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे। महाराष्ट्रात जनता याकडे पाहते सगळं काय चाललं ते, जे धार्मिक ध्रुवीकरण चाललेलं त्याचा हा भाग आहे। पण सर मुंबईसारख्या ठिकाणी जिथे जागेची अडचण आहे अशा ठिकाणी विश्व हिंदू परिषदेसाठी 2 एकरची जमीन देणं मुंबईच्या आता हे अगदीच चुकीचं आहे। पण त्याला आता आम्ही फक्त याबद्दल विरोध करेन विधानसभेमध्ये, हा प्रश्न उपस्थित केला जाईल आमच्या पक्षातर्फे। त्यात काय होईल असं मला वाटत नाही। सगळा देशच विकायला निघालेले आहेत, सगळा देश अडाणीला घाण ठेवायला चाललेला आहे, तर 2 एकराची काय गोष्ट आहे? सर नाशिक तपोवनचा ते मी पाहिलं, तो मी मुद्दा मी अभ्यास केला, मग त्यानंतर पुन्हा बोलेन। दिल्ली में मोदी जी ने बोला है NLC बन गई है कांग्रेस, NLC बन गई है कांग्रेस, मुस्लिम माओइस्ट कांग्रेस बन गई, इसमें वंदे मातरम। देखिए, मैंने वो मोदी जी का वंदे मातरम वाला स्पीच सुना नहीं है। अभी मैं जब आ रहा था तभी चल रहा था स्पीच, तो मैं उसको जरा सुन के मैं उस पर बात कल परसों बोलूँगा। चौहान साहब, नरेंद्र मोदी ने कहा है कि जब 100 साल पूरे हुए थे राष्ट्र गीत को लेकर वंदे मातरम, उस दौरान देश में कांग्रेस का शासन था, लेकिन आपातकाल की स्थिति थी। जो देशभक्त थे, क्रांतिकारी थे, उन्हें जेल में डाला जा रहा था, जबकि वही जो देशभक्ति वाला गीत था जहाँ पे जश्न मनाया जा रहा था, लेकिन क्रांतिकारी को जेल में डाला जा रहा था।
तो ऐसे काला कालखंड बताया उस रात को। देखिए, मैं फिर से नम्रता से बताना चाहूँगा कि मैंने मोदी जी का पूरा भाषण नहीं सुना है। मैं जब ट्रैवल करता तभी चल रहा था लाइव, अभी 15-20 मिनट पहले। तो मैं सुनने दीजिए, फिर उसकी बात करूँगा, मैं जरूर करूँगा। जी, कंगना रनौत कह रही है कि जब वंदे मातरम का डिस्कशन चल रहा है तो राहुल गांधी नहीं है, क्योंकि उन्हें वंदे मातरम का इम्पोर्टेंस समझ नहीं आएगा। देखिए, मैं वंदे मातरम की पूरी कॉन्सेप्ट बाद में बात करूँगा, मैंने अभी देखा नहीं वो। तो पूरी तरह से न्याय करने के लिए मोदी जी को पूरा सुनने दीजिए क्या कहा उन्होंने। थैंक यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.